ब्रेकिंग न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाटमधून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय महामार्ग 44वरील मोता बगीचा परिसरात एका अनियंत्रित कारने कहर केला असून या अपघातामध्ये एका सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे. आज दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 44वरून एक कार भरधाव वेगाने जात होती. मोता बगीचा परिसरामध्ये अचानक कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ही कार मुख्य मार्गावरून अनियंत्रित होऊन थेट बायपास रोडवर घुसली. अपघात इतका भीषण होता की मार्गावरून जाणाऱ्या एका सायकलस्वाराला कारने जोराची धडक दिली, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. एवढ्यावरच न थांबता ही कार पुढे जाऊन एका इलेक्ट्रिक पोलला जोरामध्ये धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की विजेचा खांब उखडला आणि बाजूच्या दुकानामध्ये करंट उतरला. सुदैवाने घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित केला, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. मात्र अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण हिंगणघाट परिसर हादरला असून महामार्गावरील वेगमर्यादेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रतिनिधी अश्विन बोंदाळे, वंचित वार्ता 24 न्यूज, हिंगणघाट.